श्री स्वामी समर्थ मंडळी. आयुष्य म्हटलं की दुःख, अडचणी, संकटे आपल्यावर येतच असतात. परंतु आपण काही घरामध्ये अशा सवयी लावून घेतल्या की त्यामुळे आपल्याला येणाऱ्या अडचणी, येणारे संकट पेलण्याची शक्ती मिळते किंवा त्याचा प्रभाव आपल्यावर कमी पडतो. मग असेच काही उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ते तुम्ही जर घरामध्ये केले तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि संपत्ती सर्वच काही प्राप्त होईल व माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्यावर सदैव राहील. आपल्या घरातील व्यक्तीवर सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील. तसेच कुलदेवी व कुलदेव यांचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. घरातील वास्तुदोष देखील आपल्या नष्ट होईल. उपाय अगदी साधे सोपे आहेत. तुम्ही यातील एक जरी उपाय केला तरीही आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींना मार्ग मिळेल. पहिला उपाय म्हणजे घरातील घाण, कचरा, केर, अडगळ आपल्याला काढून टाकायचे आहे. घरात अंतर्बाह्य जास्तीत जास्त स्वच्छता आपल्याला ठेवायची आहे, कारण माता लक्ष्मीला स्वच्छता ही अत्यंत प्रिय आहे. आपल्या कुलदेवीचे रोज न चुकता घरामध्ये स्मरण आपल्याला किमान 5 मिनटं तरी करायचं आहे. यामुळे आपली कुलदेवता व कुलदेव आपल्यावर कधीच नाराज होत नाहीत. आपल्याला नवनाथ, अक्कलकोट स्वामी, साईबाबा, गजानन महाराज इत्यादी गुरूंचे रोजची रोज आपल्या घरामध्ये स्मरण करायचे आहे. त्यांना वंदन देखील आपल्याला करायचे आहे. ज्यांना तुम्ही रोज पूजता, जे तुमचे आराध्य दैवत आहेत, त्यांना देखील घरामध्ये रोजची रोज आपल्याला वंदन करायचे आहे व त्यांची पूजा घरामध्ये रोजच करायची आहे. घरात रोज देवघरातील देवांची पूजा आपल्याला करणं आवश्यकच आहे, कारण घरामध्ये देवघर हे घरातील पॉझिटिव्ह पॉईंट असतो आणि त्या देवघराची जर तुम्ही रोजची रोज स्वच्छता केली, पूजा केली तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होती व आपल्या घरामध्ये सर्व काही सकारात्मक घडायला चालू होते. रोज घरात गणेश स्तोत्र, शिवस्तोत्र, दत्तस्तोत्र इत्यादी किंवा कोणतेही तुम्हाला आवडणारे एखादे स्तोत्र तुम्हाला वाचायचे आहे. त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होऊन आपल्या घरातील नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो. तसेच आपल्याला घरामध्ये यश, सुख, शांती, समृद्धी देखील लाभते. नवनाथ भक्तिसार, गुरुचरित्र, दुर्गा सप्तशती इत्यादी पोथ्या आपल्याला रोज आपल्या घरामध्ये नियमित वाचायच्या आहेत. यातील एक जरी पोथीतलं एखादा अध्याय जरी तुम्ही वाचला तरीही घरातील जो बाधानाश असतो, जे घरातील अडचणी असतात त्या नक्कीच दूर होतात. घरात वर्षातून एकदा आपल्याला आपल्या पितरांच्या शांतीसाठी उदक शांतिविधी करायचाच आहे. आपल्या पितरांच्या नावाने आपल्याला उदक शांतिविधी वर्षातून एकदा तरी घरामध्ये करायचाच आहे. सत्यनारायणाची पूजा दरवर्षी किंवा 2 ते 3 वर्षाला एकदा तरी घरात करायची आहे. त्याने देखील घरातील वास्तुदोष नष्ट होण्यास खूपच मदत होते. घरात रोज गोमूत्र आपल्याला शिंपडायचे आहे. सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्ही गोमूत्र घरामध्ये शिंपडू शकता. तसेच रात्री दिवे लागण्याच्या वेळेस आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी घराच्या दारे, खिडक्या व प्रमुख प्रवेशद्वार आपल्याला थोडी वेळ का होईना उघडे ठेवायचे आहे. ज्यावेळेस आपण दिवा लावतो त्यांच्यानंतर 5 मिनिटं जरी तुम्ही हे प्रवेशद्वार उघडे ठेवले तरी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. घराच्या बाहेर नित्य आपल्याला सडा रांगोळी करायचा आहे. याने देखील घरात सकारात्मक ऊर्जेचे खूपच प्रभाव पडतो. घराच्या बाहेर एक तुपाचा किंवा तेलाचा दीप आपल्याला रोज न विसरता संध्याकाळी लावायचाच आहे. तुळशीपाशी तुम्ही हा दीप लावू शकता किंवा उंबरट्यावर देखील हा दीप आपण लावायचा आहे. धार्मिक ग्रंथातील ओव्या आपल्या घरात रोज मोठ्याने म्हणायच्या आहेत किंवा आपल्याला मोबाईलवर लावून ठेवायच्या आहेत. याने देखील घरातील वातावरण शुद्ध होते. आपले जे आराध्य दैवत आहेत, जे इष्ट दैवत आहेत, त्यांचे मंत्र तुम्ही घरामध्ये रोज मोठ्याने त्यांचा उच्चार करायचा आहे किंवा त्यांचा जप आपल्याला करायचा आहे. किमान 1 माळ तरी रोजची रोज तुम्हाला जप घरामध्ये करायचा आहे. याने देखील नकारात्मक शक्ती घरातून बाहेर पडते. आपल्या घरात दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला एक धूप तरी नक्की जाळायचा आहे. या धूप जाळल्याने हवेतील जीवजंतू नष्ट होतात आणि आपल्या घराचं आरोग्य किंवा घरातील व्यक्तींचं आरोग्य चांगलं राहतं. आपल्या घरामध्ये आजारपणं खूपच कमी होतात. त्याच्यामुळे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस 1 कापराची वडी व 1 धूपकांडी आपल्याला नक्की जाळायची आहे. घरात रोज सकाळ संध्याकाळ प्रत्येकी 2-2 सुगंधित अशा उदबत्त्या देखील आपल्याला घरामध्ये लावायच्या आहेत. त्याने देखील घरामध्ये वातावरण प्रसन्न होऊन घरातील व्यक्ती सकारात्मक बनतात. घरात रोज दिवे लागण्याच्या वेळेस गुलाब पाणी शिंपडायचे आहे किंवा गोमूत्र तुम्ही शिंपडू शकता. आपल्या वास्तूमध्ये नियमित वेद मंत्राचा घोष आपल्याला करायचा आहे. हे वेद मंत्र
मंत्र घरातील वातावरण पवित्र ठेवतात व आपल्याला पवित्र बनवण्यात देखील मदत करतात. घरातील कर्त्या व्यक्तीने नियमित स्वरूपात व जमेल तेवढी आपल्याला आवडणारी उपासना घरामध्ये करायची आहे. ज्या देवाची रोज तुम्ही घरामध्ये सेवा करता त्या देवाची सेवा आपल्याला रोजची रोज घरामध्ये करायची आहे. आठवड्यातून किमान 2दा आपल्या घरात हिंगाचे पाणी घरभर शिंपडायचे आहे. त्यामुळे देखील घराचे शुद्धीकरण होते. आपल्या घराचे प्रमुख प्रवेशद्वार जेवढे स्वच्छ आणि नीटनाटके असेल तेवढी माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहील. तसेच घरामध्ये आपल्या नकारात्मक ऊर्जा कधीच राहणार नाही. त्याच्यामुळे आपल्या घराचे प्रवेशद्वार आपल्याला नेहमी स्वच्छ व सुबक ठेवायचे आहे. तसेच याच्यावर आपण स्वस्तिक चिन्ह काढू शकतो, श्री चिन्ह काढू शकतो किंवा ओमचे चिन्ह देखील आपण काढू शकतो. ओम आणि श्रीची जे 2 चिन्ह आहेत ते आपल्या वास्तूतील संपूर्ण वातावरण हे शुभ व मंगलमय करत असतात. ही चिन्हे आपल्या घराच्या प्रमुख प्रवेशद्वारावर आपण काढू शकतो किंवा चिटकवू शकतो. घराचा प्रमुख प्रवेशद्वारावर गणपतीची छोटीशी आपल्याला फोटो देखील लावायची आहे. गणपतीच्या फोटोमुळे घरात दृष्ट शक्ती शिरकाव करत नाही व आपलं घर नजरबाधेपासून दूर राहतं. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीची छोटीशी एखादी फोटो देखील तुम्ही लावली तरीही चालतं. याने देखील माता लक्ष्मी आपल्या वास्तूमध्ये सतत आगमन करत असते. आठवड्यातून एकदा तरी आपल्या घरावरून मीठ ओवाळून आपल्याला टाकायचं आहे. आपण मुख्य प्रवेशद्वारावरून हे मीठ ओवाळून पाण्यामध्ये टाकू शकतो. याने आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे, जी दृष्ट आपल्या घरावर लोकांची पडलेली आहे त्याच्यापासून सुटका आपली होत असते. घरात वास्तुदोष असल्यास सलग 6 महिने आठवड्यातून 2 दिवस पिवळी मोहरी उशाखाली ठेवून झोपायचं आहे आणि नंतर ती घरावरून 3दा ओवाळून घराबाहेर फेकून द्यायची आहे. पिवळी मोहरी ही घरातील वाईट शक्ती नष्ट करण्यास मदत करत असते. त्याच्यामुळे ही पिवळी मोहरी खूप महत्त्वाची आहे. रोज आपल्याला घराच्या बाहेर अंगणामध्ये थोडेसे का होईना तांदूळ किंवा एखादे मिश्र धान्य आपल्याला पक्ष्यांसाठी घराच्या बाहेर किंवा एखाद्या झाडाखाली जिथे रोज पक्षी येतात तिथे आपल्याला टाकायचं आहे. याने देखील आपल्या घरातील जो दोष आहे तो नष्ट होत असतो. तसेच आपल्याला रोज मुंग्यांना साखर देखील टाकायची आहे. मुंग्यांना साखर टाकल्याने आपला पितृदोष नष्ट होत असतो. आणि गाईला घास देखील आपल्याला म्हणजे थोडी का होईना पोळी आपल्याला गाईला चारायची आहे. याने देखील आपल्या घरात शांतता नांदत असते व आपला पितृदोष कमी होण्यात देखील मदत होत असते. आपल्याला दर मंगळवारी किंवा कुलदेवीचा किंवा कुलदेवाचा जो वार असेल त्या दिवशी तुम्हाला घरामध्ये अखंड नंददीप तेवत ठेवायचा आहे. नंददीपाच्या प्रकाशाने देखील अत्यंतिक शुभ अशा सात्विक लहरी आपल्या घरामध्ये निर्माण होतात व आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतो. आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर आपल्यावर सर्व देवतांचा आशीर्वाद असतो व आपल्या घरामध्ये शुभ घटना देखील खूप घडत असतात, कारण आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न असते. त्यामुळे कुलदेवीच्या नावाने तिच्या वारी किंवा मंगळवारी तुम्हाला एक नंददीप तेवत ठेवायचा आहे. देवघरात तुम्ही हा तेवत ठेवू शकता. तुपाचा लावला तर अत्यंत शुभ असतं किंवा तुम्ही तेलाचा देखील तीळ तेलाचा नंददीप आपण लावू शकतो. आपल्या घरात आपल्या कुलदेवाचे रोज सकाळ संध्याकाळ 11 वेळा मोठ्याने स्मरण आपल्याला करायचे आहे. देवघरात जेव्हा आपण दिवा लावतो त्यावेळेस तुम्ही हे स्मरण करू शकता. एखादा कुलदेवीचा मंत्र आपण मोठमोठ्याने म्हणू शकतो व आपल्या कुलदेवीची ही छोटीशी सेवा केली तरीही आपल्याला आपली कुलदेवी आशीर्वाद देत असते. घरात देवाजवळ रोज तुपाचा दिवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तेवत ठेवायचा आहे. तुपाचा दीप हा शुभ आणि मंगल असतो व त्याचा प्रभाव आपल्याला बराच वेळ मिळत असतो. त्याच्यामुळे तुपाचा दीप आपल्याला आपल्या घरामध्ये तेवत ठेवायचा आहे. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस तुम्ही घरामध्ये तुपाचा दीप देवघरामध्ये लावू शकता. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस कधीच केर कचरा आपल्याला काढायचा नाही. तसेच घराच्या दारे खिडक्या आपल्याला तिन्ही सांजाला उघड्या करूनच ठेवायच्या आहेत. त्याने घरामध्ये शुद्ध हवा येते, चंद्रप्रकाश येतो. सूर्यप्रकाशाप्रमाणेच आपल्याला चंद्रप्रकाश घरात अत्यंत आवश्यक असतो. त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला दारं खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत आणि माता लक्ष्मीचं आगमन देखील यावेळेस होत असतं. घराचा उंबरठा नेहमी आपल्याला मोकळा ठेवायचा आहे. त्यावर जड वस्तू कधीच ठेवू नका, कारण उंबरठा हा माता लक्ष्मीचे प्रतीक असतो. त्याच्यामुळे उंबरठा नेहमी मोकळा ठेवायचा आहे. त्याच्यावर तुम्ही माता लक्ष्मीचे पावले लावू शकता.
दर महिन्याला जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला आपल्या कुलदेवीला आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. तुमच्याकडे मूर्ती असेल तिला करा, टाक असेल तरी करा किंवा फोटो असेल तरी कुंकुमार्चन करायचं आहे. व कोणताही कुलदेवीचा एक मंत्र आपल्याला 108 वेळा बोलायचा आहे. व या दिवशी कुलदेवीला गोडाचा नैवेद्य आवर्जून या दिवशी दाखवायचा आहे. तसेच देवीची आरती या दिवशी करायची आहे. देवीच्या नावाने एक नंददीप घरामध्ये अखंड तेवत ठेवायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी व मंगळवारच्या दिवशी. तुम्ही तुपाचा ठेवू शकता किंवा तीळ तेलाचा नंददीप देखील घरामध्ये तेवत ठेवला तरीही चांगलं असतं. त्याच्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा घरामध्ये नक्की करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.